नमस्कार, मी अरमान पठाण. आपण बघत आहात शार्प न्यूज. आपलं शहर, आपलं गाव, आपली बातमी आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी शार्प न्यूजची टीम नेहमीच कार्य करत असते. आज मला खूप गरज आहे पैशांची आणि ते नाही म्हणताय, असं कसं काय? आता ही बाई मोलमजुरी केली, ही पोर 10 लाख रुपये तिचे. एक एक ब्रश फिरवतो तो पेंटर, त्याच्या खर्चाचे पैसे येतो साहेब. 10 लाख रुपये बघा त्या अशा लोकांचे पैसे ते हडप करू राहिले. हे कुठे आता मी स्वतः रस्त्यावर बसेल, मी उपोषण करणार. सोमवारपासून बेमुदत उपोषण रामदास बोरसे करणार. कुठं? सोमवार जनता जिल्हाधिकारी करणार. आता मेन जबाबदार अधिकारी कोण आहे? आपण जिल्हा. कोणी आपलं ऐकायला तयार नाही, कोणी आपल्याला न्याय द्यायला तयार नाही. आपण तिकडे न्याय मागू, तिकडे न्याय मिळाला तर नाशिक एसपी जिल्हाधिकारी कार्यालय. यांना न्याय मिळाला का नाही? यांचे पैसे वाऱ्यावर गेले का? अजून म्हणजे काही कथा थोडं सांगू राहिलो मी. जे तुमच्याकडे चुका झाल्या तेच बोलून राहिलो मी. हे बघा, मी तर साहेबांनी बोलवलं म्हणून आलेले. तुम्ही येणार नव्हते. चला, काय हरकत नाही, जा तुम्ही. जा, काय हरकत नाही. जाऊ द्या ना, जाऊ द्या जा. मी दुसऱ्या कामासाठी. ठीक आहे चालेल. काही हरकत नाही, काय हरकत नाही. समजून गेलं तुमचा विषय काय, तुमच्या मनात काय आमच्या ध्यानात येऊन गेलं. हो साहेब, बसा तुम्ही या ना, या. संस्थेला गत 5 वर्षामध्ये लेखा परीक्षणासाठी अवर्ग प्राप्त झालेला होता. बर. त्यानंतर आम्ही चालू वर्षी कलम 89 अनुसार याची तपासणी घेतली. तपासणीमध्ये हे सगळे मुद्दे लक्षात आले. बरोबर आहे. लक्षात आल्यानंतर आम्ही रिऑडिटचा प्रस्ताव आता DDR साहेबांकडे दिलेला आहे. गव्हर्नमेंट ऑडिटरची नेमणूक होऊन प्रत्येक व्यवहाराची छाननी होईल. त्याच्यामध्ये जे कोणी गुन्हेगार असतील, ज्यांनी कोणी संस्थेच्या निधीचा, पैशाचा अपव्यवहार, गैरव्यवहार अनियमित केली असेल, त्यांना शिक्षा होईल, त्यांच्याकडून रक्कम वसूल केली जाईल. दुसरी गोष्ट, संस्थेने जे आता रिऑडिट केलेले आहे त्याच्यामध्ये हो इंटरनल ऑडिट, त्या अनुषंगाने आज गुन्हा नोंदवण्यासाठी आणि सरांशी चर्चा करण्यासाठी मी तर आलेलो आहे. डिपार्टमेंटनी काहीच केलं नाही असं काही नाही आहे. महिना 1.5 महिन्यापासून चालू आहे. परंतु आता काय असतं की एक लिक्विडिटी असते 30% संस्थेमध्ये. 100 रुपयाच्या ठेवी घेतल्या तर 70 रुपये कर्ज रूपाने वाटायचे, 30 रुपये चालू खासदार ठेवायचे. 100 रुपये घेतल्यावर 70 रुपये कर्ज रूपाने वाटायचे, 30 शिल्लक ठेवायचे. कारण ठेवीच्या रकमा ज्या आहेत, म्हणजे जर 100 रुपये कोणी बँकेत आले असते जमा असते, हो, तर त्यातले 70 रुपये हे वाटायचे. ते का ठेवायचे की बुवा समजा एखाद्याने ठेवली 1 वर्षासाठी, 2 वर्षासाठी, पण त्याला अचानक जर पैसे लागले की त्याला रक्कम देता यावी, लिक्विडिटी म्हणतो. ती लिक्विडिटी आता संपुष्टात आलेली आहे. दुसरी गोष्ट, पतसंस्थेचे जे थकबाकीदार सभासद आता आपण डिटेक्ट केलेले, त्यांच्या विरुद्ध कलम 191 वसुली ऍक्ट जाती आपण 33 प्रकरण कार्यालयात दाखल करून घेतले. त्याची पहिली सुनावणी काल झाली. कर्जदारांनी कर्ज घेतल्याचं मान्य केलेलं आहे. हिशोब काढून ते पैसे भरणार. बरोबर आहे. आता जे कोणी गुन्हेगार आहे, की ही परिस्थिती जी निर्माण झाली आहे ती कोणामुळे झाली, काय झाली, रिऑडिटचा अहवाल संस्थेकडे आहे. त्यानुसार आता संचालक मंडळ आज जे आहे संस्थेच्या वतीने गुन्हा दाखल करण्यासाठी इथं येणार होते. मी स्वतःहून इथं का आलो की सरांच्या काही शंका असतील तर आपण डिस्कस करून ते निरसन करू, जेणेकरून गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सोयीची होईल. आणि बऱ्याच म्हणजे कसं असतं की ठेवीदार म्हणून तुम्ही आहे, बरोबर आहे. मी 7 ते 8 तालुक्यामध्ये काम केलेलं आहे. आज कोणाला जरी असं वाटत असेल की आपले पैसे सुरक्षित झाले, तसं काही होत नाही. पैसा 1-1 रुपये सुरक्षित आहे. फक्त एकच आहे की जो आज मिळणारा पैसा होता तो उद्या मिळत परवा मिळतो. याचा अर्थ पैसे मिळाले असं काही होणार नाही. आता कर्जवसुलीतून जो येणारा पैसा आहे किंवा जो गैरव्यवहार अपहार झालेला आहे त्याच्यातून जो पैसा येणार आहे तो प्रथम प्राधान्याने ठेवीदारांनाच वाटप करण्यात येणार. त्यामुळे डिपार्टमेंटने असं काही केलं नाही, असं काही समजू नये. आमचं 24 तास त्या याच्यावर लक्ष आहे. ऐकून घ्या साहेब, समज 2 मिनिटं मला फक्त. यांनी जे प्रयत्न केले त्याच्यामुळे 1.5 कोटी वाटपही झाले. या मागच्या महिन्यामध्ये यांनी प्रयत्न केले. मला काय म्हणायचं, ठेवीदारांना अजून काही 1 रुपया हे अल्प बचत जे आहेत ना त्यांना ते परस्पर देत आहेत. कोणाला किती देत आहे, जमिनीचा जाळा कोंड्या भुजाल, तो विषय वेगळा आहे. सर यांच्याकडे तक्रार करून बराच काळ लोटला. त्याच्यामुळे यांचा विश्वास, यांचं धैर्य कमजोर होत चाललंय.
आलं एक तुमच्या सांगू लक्षात का? आणि धैर्य जर कमजोर ते कसं आमच्या होत समोर चाललं आले असते सर एक मिनिट आणि तो वाचत ते थांबा 2 मिनिटं ते कसं वाऱ्यावर वरात काढतात तुमच्याकडून काय होईल ते करून घ्या. ही कोणती भाषा आहे ही पद्धत समोरच येत नाही, फक्त दोघं मुलंच येतात समोर. आम्हाला सांगितलं असतं, एक मिनिट ऐका ना, आम्ही सगळे त्यांच्या जवळचेच आहे. आम्ही ते आमच्या समोर आले असते, आम्हाला आश्वासन दिलं असतं की बाई तुझे 10 लाख आहे, 2 लाख घे, 6 महिन्यानंतर तुला देईल, तरी आम्ही थांबलो असतो. एवढा आमचा विश्वास होता त्या बँकेवर. हे तुम्ही बघा, ते आमच्या समोर येत नाही, आमच्याशी बोलत नाही, मग आम्ही काय करायचं काय? आम्हाला कळायला पाहिजे ना आमची ठेव कितीपर्यंत आम्हाला भेटेल, 2 महिने, 4 महिने, 6 महिने, तसं सांगा ना आम्हाला. आम्हाला काहीच कळत नाही म्हणजे त्याचं. मी संचालक मंडळाची बाजू घेतो असं नाही, परंतु सरांना माहिती आहे परवाची गोष्ट 1 वाजेपर्यंत काय कर्मचाऱ्याला बाहेर दुसरा दिवस उगवणार आहे ना. मग अशा परिस्थितीमध्ये त्यांची जी मानसिकता आहे जात नाही उघडायची, मी त्यांची बाजू घेतो असं नाही, परंतु आपल्याला जे भांडायचं ना, आपल्याला कायदा आहे ना, अधिकार आहे तर आम्ही त्याच्याच करता इथं आलो त्यांनी ना. त्यांना अद्यापपर्यंत न्याय मिळाला नाही म्हणून समज आणि गैरसमज हे लक्षात घ्या. विश्वास बसून नाही राहिला प्रशासनावरती. बा प्रशासन आमच्यासाठी काहीच करत नाही. महिलांच्या बाजूने कोणी तू येऊन जाऊन पोलिसांवरती रोष आहे, पोलीस हे फार दाखल का करत नाही? ऐका माझी गोष्ट, जर चोरी झाली तर येणार कुठे आम्ही? हे किल्ला पोलीस स्टेशन मध्ये आमचं घर आहे. मी नेहमी इथेच राहतो आणि इथे न्याय मिळतो म्हणून आम्ही यांच्याकडे आलो. आता तुम्ही योगा इकडे आले म्हणून तुम्हाला प्रश्न विचारतो आम्ही. त्याच्यात काही गैर नाही, तुमच्या ऑफिसला येऊन विचारू शकतो. मीडिया पण इथं आहे, अल्पबचत प्रतिनिधी आहे, ठेवीदार आहे. त्या दिवशी माझ्या कार्यालयामध्ये जी मिटिंग झाली त्याच्यामध्ये 2 कमिटमेंट झाल्या की बाबा एक रिऑडिटचा प्रस्ताव देणं 5 वर्षाचा आणि दुसरी गोष्ट इंटरनल ऑडिटचा मेमो आला की गुन्हा दाखल करणे. आज गुन्हा दाखल करण्यासाठी आज आम्ही त्यासाठी तिथं आलेलो आज होतोय आहे. गुन्हा दाखल. रिऑडिटचा प्रस्ताव आहे ना मी सबमिट केलेला आहे. सोमवार मंगळवारी ती ऑर्डर होईल, गव्हर्नमेंट ऑडिटर येईल आणि रिऑडिट करून जे कोणी गुन्हेगार त्यांना आज मला खूप गरज आहे पैशांची आणि ते नाही म्हणताय, असं कसं काय आता होईल? ही बाई मोलमजुरी केली, ही पोर 10 लाख रुपये तिचे. एक एक ब्रश फिरवतो तो पेंटर, त्याच्या कट्टाचे पैसे येतो साहेब. 10 लाख रुपये बघा त्या अशा लोकांचे पैसे ते हडप करू राहिले. हे कुठे साहेब, तुम्ही भरपूर संचालकांना तुम्ही दिला नाही. 3-4 होते तुमच्याकडे वेगळं. आता मी स्वतः रस्त्यावर बसेल, मी उपोषण करणार. सोमवारपासून बेमुदत उपोषण रामदास बोरसे करणार. सोमवार जास्त जिल्हाधिकारी करणार. पैसे दिलेले माझं ऑपरेशन होतं. आता मेन जबाबदार अधिकारी कोण आहे? आपण जिल्हा. कोणी आपलं ऐकायला तयार नाही, कोणी आपल्याला न्याय द्यायला तयार नाही. आपण तिकडे न्याय मागू, तिकडे न्याय मिळाला तर नाशिक एसपी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर. सोमवारपासून रामदास बोरसे हे जे अपर जिल्हाधिकारी कार्यालयात बसणार आहे का त्यांच्यासमोर? चला बाहेर चला. कोणाला व्हिडिओ पाहिजे? हा तुमची दादागिरी आहे का? कोणी व्हिडिओ काढला आमचा? मग ही बाई काय सांगू राहिली? लोकांचे पैसे खाऊ तुम्ही आमचा व्हिडिओ काढ राहिले. मग ती बाईला बोलो ती बाईला. मग तुम्ही आता कसं काय आले इथे? कोणी बोलवलं तुम्हाला? आम्ही तिथे बँकेत थक मारत होतो तेव्हा कोणी सांग आता कसे आले इथे? इथे का आले तुम्ही? आता व्हिडिओ काढायला आले तुम्ही? माझा व्हिडिओ काढ माझा व्हिडिओ. मग ती बाई सांगू राहिली. हे पहा, सोमवारी आपण जिल्हाधिकारी कार्यालयासमोर इतर परवानगी घ्यायची. सोमवारी पहिले अर्ज टाकायचा. बेमुदत उपोषण सोमवारपासून चालू करायचं. ज्या महिलांना येऊ वाटलं ते येतील, जे ठेवीदार यायचे असतील ते. साखळी उपोषण करा, बेमुदत करा. साखळी उपोषण कमीत कमी 5-5, 6-6 महिला बसा. 12 ते 3 पर्यंत उपोषण करायचं. कुठे? अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय. सर पहिले परवानगी घेऊ सोमवारी आपण. बरोबर आहे? मंगळवारपासून सुरुवात करू. काका, आता संचालक मंडळाचे जे होते त्यांचे मुलं आले होते, त्यांच्याशी काय वाद झाला? त्यांचं म्हणणं असं आहे का आम्ही त्या पवनवरती जो कोण मॅनेजर आहे त्याच्यावरती गुन्हा दाखल करायला आलो. हे अंग काढूपणा आहे, वेळ काढूपणा आहे. ते एकटे त्या पवनला म्हणतात का हा जबाबदार आहे, त्याच्यासाठी गुन्हा दाखल करायला आले. मग तो पुरावा देईल तेव्हा हे गुन्हे दाखल करतील. तो सांगेल यांनी खाल्ले, तो सांगेल त्यांनी खाल्ले. मॅनेजर सांगाल मग तुमचा चेअरमन बोलेल. तोपर्यंत चेअरमन जबाबदारी झटकू राहिला. हे सर्व कसं आहे, घोड बंगाल चालू आहे. त्याच्यासाठी आपल्याला न्यायाने वरिष्ठांसाठीच बोलावं लागेल. इथे दगडावर डोकं आपण काही होणार नाही. मला एवढं म्हणायचं. तरी सगळ्यांना विनंती आहे, सर्व महिला थांबा.